माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये सलाम. मेरे प्यारे भाइयों और बहनों, आप सभी को फिर एक बार प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में सलाम. आज पुन्हा एकदा आपण पवित्र शास्त्रामधून नव्याने काही गोष्टी शिकणार आहोत आज फिर एक बार पवित्र शास्त्र से हम नए से कुछ चीजें सीखेंगे. आणि त्यापूर्वी आपण आपल्या माना झुकूया आणि देवाच्या शब्दासाठी प्रार्थना करूया. और उससे पहले हम अपने सर को झुकाएं और नम्रता से हम परमेश्वर के वचन के लिए प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीचा निर्माण करता, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा गया है, तू आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहे. पिता तू हमें बनाने वाला रचने वाला है. म्हणून आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो. प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना चाहते प्रभू, हैं. आम्ही या भूतलावर परके आणि उपरे आहोत. परमेश्वर हम इस देश पर परदेसी है. कशा रीतीने दररोजचा दिवस आनंदाने पार करू किस तरह शकतो से हर रोज का दिन हम आनंद से बिताए. या विषयाला अनुसरून शिकण्यासाठी प्रभु इस विषय को लेकर सीखने के लिए तुझ्या उपस्थितीमध्ये आलेलो आहोत. पिता हम आपकी उपस्थिति में आए हैं. पवित्र आत्मा आमच्याशी बोल, परमेश्वर तू हमसे बात कर, आमच्या आत्मिक मन उघड, हमारे आत्मिक मनों को खोल. तुझे दैवी ज्ञान प्रभु तेरा दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य कर. हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए सहायक. मान सन्मान आम्ही तुला देतो. प्रभु मान सम्मान हम आपको देते हैं. ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात करतो, यीशु के नाम से करते हैं. म्हणून तो आहे. इसलिए आप सुनो पिता. आमेन. आमेन. आजचा विषय आहे आज का विषय है आपले कुटुंब व वयोवृद्ध विधवा अनाथाची देखरेख करावे. हमारा परिवार और जो बूढ़े लोग होते हैं, जो अनाथ होते हैं, जो विधवा होते हैं, उनका हम ख्याल रखा करें. आपण ह्या वचनाची सगळेच जण परिचित आहोत इस वचन से हम सभी लोग परिचित हैं. आणि जर आपण हे करू शकलो अगर हम ये सब कर पाए नक्कीच आम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो जरूर ही हमें आशीष प्राप्त होंगे. पवित्र शास्त्राकडे वळूया. आइए हम अपना पवित्र शास्त्र खोलें. नीतिसूत्र याचा 23 अध्याय नीति वचन इसका 23 आणि अध्याय 22 वचनाकडे आपण वळूया. और 22 वचन के पास हम देखें. तू आपल्या जन्मदात्या बापाचे आई को आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नको, असं आजचं देवाचं वचन आहे. परमेश्वर का आज का वचन है, अपने जन्माने वाले पिता की सुनना और जब तेरी माँ बूढ़ी हो जाए तब भी उसे तुच्छ न जानना. देवाचं वचन आपल्याला म्हणतं परमेश्वर का वचन हमसे कहता तू है, आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक आणि आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नको. तू अपने जन्माने वाले पिता की सुनना, जब तेरी माता बूढ़ी हो जाए तब भी उसे तुच्छ न मानना. देवाचं वचन आम्हाला म्हणतं परमेश्वर का वचन हमसे कहता है ज्यांनी आपले पालन पोषण केले, कि जिन्होंने हमारा पालन पोषण किया, लहानाचं मोठं केलं, जिन्होंने हमें बचपन से बड़ा जे किया, आपले जन्मदाते पिता आणि माता आहेत, जो हमें जन्म देने वाले माता और पिता है, आपण हम त्यांच्या देहामध्ये श्वास असेपर्यंत आपण त्यांचा मान राखला पाहिजे. जब तक उनके देह में सांस रहेगी तब तक हम उनका मान रखें. आणि एवढंच नाही और तर इतना ही नहीं तो आपली आई जेव्हा वृद्ध होते जब हमारी माता बूढ़ी हो जाती है तेव्हा तिला तुच्छ मानू नका, असं देवाचं वचन म्हणतं. तुच्छ न जाने, ऐसे परमेश्वर का वचन है. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून और इसीलिए विषयाला असं नाव दिलेलं आहे, विषय को ऐसा नाम दिया गया आपले है, कुटुंब व वयोवृद्ध विधवा अनाथाची देखरेख करावे. अपना परिवार, बूढ़े और अनाथ विधवा लोगों का हम ख्याल रखें. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि और नीतिसूत्र 30 आणि 11 वचन आणि 17 वचन म्हणतं नीति वचन 30 इसका 11 वचन कहता है, बापाला शाप देणारा व तुला आशीर्वाद प्राप्त हो अशा आईला न म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे. ऐसे लोग हैं जो अपने पिता को श्राप देते और अपनी माता को धन्य नहीं कहते. देवाचं वचन म्हणतं परमेश्वर का वचन असा कहता पण है लोकांचा वर्ग कि आहे अब ऐसे भी लोग हैं की जे आपले जन्मदाता बाप ज्यांनी आपलं पालन पोषण केलं जो हमारे जन्माने वाले पिता, जिन्होंने हमारा पालन पोषण किया, आणि त्यांनाही शाप देणारा असा एक वर्ग आहे. और उन्हें भी श्राप देने वाला एक वर्ग है. आणि तुला आशीर्वाद प्राप्त हो असे आईला न म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे. और अपनी माता को धन्य नहीं कहने वाले भी कई सारे लोग हैं. म्हणजे काय, मतलब क्या, कितीही लहानाचं मोठं केलं, पालन पोषण केलं तरीही आई तू धन्य आहे असं न म्हणणारा वर्ग आहे. कितना ही बच्चों का पालन पोषण करो, उन्हें बचपन से बड़ा करो, फिर भी माता तू धन्य रहे ऐसे कहने वाले, ऐसे नहीं कहने वाले लोग हैं. आणि 17 वचन म्हणतं और 17 वचन कहती है, जो डोळा बापाची थट्टा करीतो आईच्या ऐकण्यात तुच्छ मानतो त्याला खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील.
आँख से कोई अपने पिता पर अनादर की दृष्टि करे और अपमान के साथ अपनी माता की आज्ञा न माने, उस आँख को तराई के कौवे खोद खोद कर निकालेंगे। काय म्हणत आहे देवाचं क्या वचन? कहता है परमेश्वर का वचन? जो डोळा बापाची थट्टा करतो, जिस आँख से कोई अपने पिता का अनादर की दृष्टी करे, कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं कभी की कभी कभी हम देखते हैं काही गट असा असतो की जे आपल्या वडिलाची थट्टा केली जाते कुछ लोगों का समूह ऐसा होता है जो अपने पिता का अनादर करते हैं आणि आईचे ऐकले तुच्छ मानतात और अपने माता की सुनते नहीं है, अपमान आणि करते हैं। असं म्हणलेलं आहे, और ऐसा कहा त्याला है, खोरातले डोंकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडाची पिल्ले खाऊन टाकतील. उस आँख को तराई के कौवे खोद खोद कर निकालेंगे और उकाब के बच्चे खा डालेंगे। आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसीलिए मेरे प्यारे भाई और बहनों, तरुणांनी देवाचा आदर करण्याचा उद्देश बाळगताना आपल्या आई वडिलांचा आदर करून त्यांच्या आज्ञा पाळाव्या. जवान लोगों को उद्देश्य रखना है कि हम परमेश्वर का आदर करें, उसकी सुने और उसी के साथ अपने माता पिताओं का भी आदर करना जरूरी आणि है। अशी अपेक्षा देव करतो. तसे केल्यामुळे देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनावर येतात. परमेश्वर ऐसे हमसे अपेक्षा रखते हैं और जब हम ऐसी चीजें करते हैं तो उसके आशीष हम पर बरसती है। Praise the Lord. Praise the Lord. कधी कधी लोक म्हणतात कभी कभी लोग कहते मला हैं आशीर्वाद नाही, कि मुझे आशीष पण नहीं है, आशीर्वाद केव्हा मिळतात लेकिन आशीष कब मिलते हैं, ही गोष्ट जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ये बात जानना बहुत आणि जरूरी म्हणून है। पुन्हा मी एकदा सांगतो, इसीलिए मैं फिर एक बार आपसे कहना चाहता हूँ, तरुणांनी देवाचा आदर करण्याचा उद्देश बाळगताना आपल्या आईवडिलांचा आदर करून त्यांच्या आज्ञा पाळाव्या. जब जवान लोग परमेश्वर के सुनने का उद्देश्य रखते हैं, उसके साथ माता पिताओं के आज्ञाओं को मानकर उनका सम्मान करें। आणि अशी अपेक्षा देव करतो. तसे केल्यामुळे देवाचे आशीर्वाद जीवनावर येतात. और परमेश्वर आपसे यही उम्मीद रखते हैं और जब आप इन सारी चीजों को पूरा करते हो तो परमेश्वर के आशीष आप पर आते हैं। Praise the Lord. Praise the Lord. आणि और निर्गमनाचं 20 अध्याय आणि 12 वचन म्हणतं, हम देखें व्यवस्था विवरण इसका 20 अध्याय और 12 वचन कहता है। निर्गमनाचं 20 अध्याय आणि 12 वचन, उत्पत्ती निर्गमन इसका 20 अध्याय और 12 वचन, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुला देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. तू अपने पिता और अपनी माता का आदर करना, जिससे जो देश तेरा परमेश्वर यहोवा तुझे देता है उसमें तू बहुत दिन तक रहने पाए। Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया। देवाचं वचन म्हणत आहे, परमेश्वर का वचन कहता आपल्या है, बापाचा व आपल्या आईचा मान राख, तू अपने पिता और अपनी माता का आदर करना, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. जिससे जो देश तेरा परमेश्वर यहोवा तुझे देता है उसमें से बहुत दिन तक रहने पाए। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहन, जर आम्ही हे जर देवाचं वचन ऐकलं आणि त्याप्रमाणे कृतीत आणलं, अगर हमने परमेश्वर का वचन सुना और फिर उसे कृति में लेकर आए तर परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे. तो परमेश्वर ने वचन दिया बघा, है आपल्या बापाचा आईचा मान कुठवर राखायचा आहे. कि हमने अपने पिता और अपनी माता का आदर किस हद तक करना है, जोपर्यंत त्यांच्या देहामध्ये श्वास आहे. जब तक उनके देह में सांस रहेगी। कारण आई वडील आपल्या लेकरांना जन्म देतात. क्योंकि माता पिता अपने बच्चों को जन्म देते हैं, माझ्या म्हातारपणचे आधार बनतील म्हणून. वो इसलिए उन्हें बड़ा करते हैं, सिखाते हैं ताकि वो उनके बुढ़ापे का आधार आणि बने। कधी कधी काय होतं, लेकिन कभी कभी क्या होता है लेकर आई वडिलांना अन्न पाणी खाऊ घालतात, कि बच्चे माता पिता को खाना पानी खिलाते हैं, पण त्यांचा अनादर करत असतात लेकिन वो उनका अनादर भी करते हैं, आणि त्यांच्याशी प्रेम करत नाही. वो उनसे प्रेम नहीं रखते आणि त्यामुळे और उस वजह से लोकांचं जीवनामध्ये आशीर्वाद येत नाही. लोगों के जीवन में आशीष नहीं आणि आती। म्हणून इसीलिए ही आशीर्वादाची चावी आहे. ये आशीषों की चाबी है आपल्या आईला कधी तुच्छ लेखू कि नये. हम अपने माता को कभी तुच्छ न जाने, आपल्या जन्मदात्या बापाला कधी तुच्छ लेखू नये. हमें जन्माने वाले पिता को कभी तुच्छ न जाने, कारण त्यांनी आपलं पालन पोषण केलं हे कधीच विसरू नये. क्योंकि उन्होंने हमारा पालन पोषण किया, ये हम कभी न आणि भूलें। जर तुम्ही अशा गोष्टीची जर तुम्ही कदर केली अगर आपने ऐसी चीजों की कद्र की तर परमेश्वर
निश्चित तुम्हाला आशीर्वाद तो देईल. परमेश्वर निश्चिंत ही आपको आशीष आणि देंगे. भरपूर असे देवाचे वचन या ठिकाणी आम्हाला पाहायला और मिळतात. हम बहुत सारे परमेश्वर के वचन को देखते हैं. अनुवाद याचा 5वा अध्याय आणि 16 वचन. व्यवस्था विवरण इसका 5वां अध्याय और 16 वचन हम तुझा देखते देव हैं. परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील आणि तुझे कल्याण होईल. अपने पिता और अपनी माता का आदर करना, जिससे कि तेरे परमेश्वर यहोवा ने तुझे आज्ञा दी है, जिससे जो देश तेरा परमेश्वर यहोवा तुझे देता है उसमें बहुत दिन तक रहने पाए और तेरा भला हो. Praise the Lord. Praise the Lord. जर तुम्हाला वाटतं तुमचं कल्याण व्हावं, अगर आपको लगता है कि आपका कल्याण होता तुम्हाला रहे, भरपूर आयुष्य मिळावं, आपको बहुत आयत का जीवन मिलता आणि रहे, परमेश्वराने ही आज्ञा दिलेली आहे. और फिर परमेश्वर ने ये आज्ञा दी है आम्ही फक्त ते ऐकून सोडणारे लोक नाही कि पाहिजे, हम उसे सुनकर छोड़ने वाले लोग पण ना बने, ऐकून कृतीत आणणारे लोक पाहिजे. लेकिन हम उसे सुनकर कृति में लाने वाले लोग आणि बने. मग आम्हाला आशीर्वादाचा वर्ष आमच्या जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाही. और फिर हम पर आशीषों की बरसात जरूर होगी. Praise the Lord. Praise the Lord. आणि और इफिसाचा 6वा अध्याय हम देखिए इफिस इसका 6ठा आणि अध्याय पहिलं वचन. और पहला वचन. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञात राहा, कारण हे योग्य आहे. बच्चों, परमेश्वर में तुम माता पिता की आज्ञाओं को मानो, क्योंकि यही योग्य है. Praise the Lord. Praise the Lord. काय म्हणते देवाचं वचन? क्या कहता है परमेश्वर का प्रभूमध्ये वचन? कि परमेश्वर में आई वडिलांचं आज्ञांमध्ये राहणं हे योग्य आहे. कि माता पिता की आज्ञाओं में रहना यही योग्य है. आणि मग आम्हाला आशीर्वाद मिळतात. फिर हमें आशीष मिलेंगी. Praise the Lord. Praise the Lord. आणि और येशया याचा 58 अध्यायाकडे आपण वळू हम देखें यशाया इसका 58 अध्याय आणि 6, 7, 8 वचन. और 6, 7, 8 वचन. आणि एकदम खरे धर्माचरण म्हणजे काय? एकदम सच्चा धर्माचरण या परमेश्वर के पीछे चलने का क्या अर्थ होता है. आणि येशया याचा 58 अध्याय और यशाया इसका 58 अध्याय 6, 7, 8 वचनाकडे आपण वळू. 6, 7, 8 वचन हम देखें. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडवाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखंड मोडावे, हाच मला पसंत पडणारा उपास नव्हे काय? जिस उपवास से मैं प्रसन्न होता हूँ वो क्या ये नहीं कि अन्याय से बनाए हुए दासों और अंधेरे सहने वालों का जुआ तोड़कर उनको छुड़ा लेना और सब जुओं को टुकड़े टुकड़े कर देना. आणि 7वं वचन. और 7 वचन. तू आपले अन्न भुकेलेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघड्या दृष्टी पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये, हस्त उपास नव्हे काय? क्या वो ये नहीं है कि अपनी रोटी भूखों को बांट देना, अनाथ और मारे मारे फिरते हुओं को अपने घर ले आना, किसी को नंगा देकर वस्त्र पहनाना और अपने जाति भाइयों से अपने को न छिपाना. आणि 8वं वचन. और 8 वचन. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल, परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. तब तेरा प्रकाश पो फटने के समान चमकेगा और तू शीघ्र चंगा हो जाएगा. तेरा धर्म तेरे आगे आगे चलेगा, यहोवा का तेज तेरे पीछे रक्षा करते चलेगा. आणि 9वं वचन. और 9 वचन. तेव्हा तू हाक मारशील की परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. तब तू पुकारेगा और यहोवा उत्तर देगा, तू दोहाई देगा और वो कहेगा मैं यहाँ हूँ. Praise the Lord. Praise the Lord. म्हणजे काय? मतलब क्या? आपले कुटुंब हमारे परिवार वयोवृद्ध विधवा अनाथाची देखरेख करणे. कि जो बूढ़े हैं, जो अनाथ है, विधवा है, उनका देखभाल करे. याकूब याचा पहिला अध्याय याकूब इसका पहला अध्याय. आणि त्याचं आपण 27 वचनाकडे वळूया. इसका हम 27 वचन देखें. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्याच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. हमारे परमेश्वर और पिता के निकट शुद्ध और निर्मल भक्ति ये है कि अनाथों और विधवाओं के क्लेश में उनकी सुधि ले और अपने आप को संसार से निष्कलंक रखे. Praise the Lord. Praise the Lord. काय म्हणते देवाचं वचन? क्या कहता है परमेश्वर का वचन? देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध निर्मळ धर्माचरण म्हणजे हमारे परमेश्वर और पिता के निकट शुद्ध और निर्मल भक्ति ये है जे लोक अनाथ असतात,
कि जो लोग अनाथ होते हैं, आणि त्या अनाथांवरती जर तुम्ही प्रेम केलं, अगर आप उन अनाथों से प्रेम करोगे, अनाथ लोकांशी जर तुम्ही बोलले आपने उनसे बात की, आणि जर त्यांची काही गरज असेल तुम्ही ते पूर्ण केली, अगर उनकी कुछ जरूरतें होंगी तो आप उन्हें पूरा करोगे, तर हे खरे धर्माचरण तो आहे. ये सच में परमेश्वर की भक्ति करने आणि के बराबर. जे विधवा असतात जो विधवाएं होती है, आणि विधवा लोकांशी पण कोणी बोलत नसतात. विधवाओं से भी कोई बात नहीं करता है. आणि और जेव्हा तुम्ही एखाद्या विधवा बहिणीशी, विधवा स्त्रीशी जर तुम्ही बोलले अगर आपने कभी विधवा स्त्री से बात की, आणि जर तुम्ही त्यांच्यावरती प्रेम केलं, आपने उनसे प्रीति बघा दिखाई, त्यांना किती आनंद मिळेल. तो देखना उन्हें कितना आनंद मिलेगा. आणि खरे धर्माचरण म्हणजे और सच में परमेश्वर की भक्ति करना इसका ये मतलब है आपण प्रीतीचे कृत्य केले कि पाहिजे. हमने सबसे पहले प्रीति का कार्य करना चाहिए. Praise the Lord. Praise the Lord. आणि म्हणून मी पुन्हा तो विषय सांगत आहे. इसलिए फिर एक बार मैं आपसे कहना चाहता हूँ आपले कुटुंब वयोवृद्ध विधवा अनाथांची देखरेख करावे. कि हमारा परिवार बूढ़े अनाथ विधवाओं का हम ख्याल रखें. आणि और दुसरे म्हणजे दूसरा मतलब स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. अपने आप को संसार से निष्कलंक रखे. आणि बघा, आता जर तुम्ही गोरगरिबांना काही जर तुम्ही मदत केलं, अगर आपने गरीबों को किसी तरह की मदद की, व स्वतःला तुम्ही जगापासून निष्कलंक ठेवलं नाही, लेकिन आपने लोगों से या दुनिया से अपने आप को निष्कलंक नहीं आणि रखा, मग ते आपले धर्माचरण होणार और नाही. फिर वो सच्ची भक्ति नहीं कहलाई स्वतःला जाएगी. देखील लेकिन खुद को भी आपण जगापासून निष्कलंक ठेवले पाहिजे. हमने दुनिया से निष्कलंक रखना है. Praise the Lord. Praise the Lord. आणि आपल्याला माहित और आहे हमें पता है की लूक शुभवर्तमान पत्रामध्ये आम्ही कि पाहतो, लूका रचित सुसमाचार में हम देखते हैं एक वडील होता, एक पिता थे, त्यांना एक मोठा मुलगा होता, एक धाकटा मुलगा होता. उससे एक बड़ा बेटा था, एक छोटा बेटा था. आणि जो लहान मुलगा आहे, जो छोटा बेटा है, जो मोठा मुलगा आहे, जो और एक बड़ा बेटा होता है, दोघांना पण प्रभूने परमेश्वराच्या कृपेनं त्या पित्यानं वाढवलं. उन दोनों को परमेश्वर की कृपा से उस पिता ने एक समान बड़ा किया. आणि काय झालं, और फिर क्या हुआ, आणि एक वेळ अशी आली और फिर एक समय ऐसा आया की जो त्यांना दोन मुलं होती. और उसे जो दो बेटे थे. पण बघा, धाकटा मुलगा बापाला म्हणाला लेकिन फिर देखिए कि छोटा बेटा अपने पिता से कहने लगा, की मला माझ्या मालमत्तेचा वाटा द्या. हे पिता, संपत्ति में से जो भाग मेरा है वो मुझे दे दिया आणि जाए. त्याला काय वाटत होतं अब उसे क्या लग रहा की था मी मालमत्ता घेईन कि मैं सारी संपत्ति ले आणि लूंगा बापापासून मी दूर जाईन और फिर पिता से दूर चला जाऊंगा, आणि मी खूप मोठा माणूस बनेन. और फिर मैं बहुत धनवान बड़ा त्याला व्यक्ति वाटत होतं मला बनूंगा. मोकळीकता मिळेल, उसे लग रहा था कि मुझे छुटकारा मला मिलेगा, स्वातंत्र्य मिळेल. मुझे आजादी मिलेगी. पण पवित्र शास्त्र सांगतात लेकिन पवित्र शास्त्र कहती है ऍक्च्युली त्या मुलाचं कर्तव्य होतं, कि उस बेटे का कर्तव्य था, जोपर्यंत वडिलांचा देहामध्ये श्वास आहे, जब तक पिता के देह में सांस है, जोपर्यंत ते मृत्यू पावत नाही, जब तक उनकी मृत्यु नहीं होती, तोपर्यंत त्यांनी वडिलांचा आदर करायला पाहिजे होता, तब तक उसने अपने पिता का आदर करना चाहिए वडिलांचं था, ऐकायला पाहिजे होतं. तब तक उसने अपने पिता की सुननी चाहिए पण थी. काय झालं, लेकिन क्या तो हुआ, म्हणाला, नाही माझा मालमत्ताचा माझा हिशोब द्या. उसने कहा कि नहीं, मुझे मेरे सारे संपत्ति का हिसाब दे दो. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं, और फिर पवित्र शास्त्र क्या कहते त्याने हैं सगळा आपला वाटा घेतला कि उसने अपना सारा हिस्सा लिया आणि मग तो दूर देशी गेला. और फिर वो दूर देश चला त्या गया, ठिकाणी चैनबाजी करून और फिर वहां पर उसने सारे पैसे उड़ा आपली दिए मालमत्ता उधळून टाकली. और सारी संपत्ति उसने कुकर्म में गवा दी. त्याने सर्व खर्चून टाकल्यावर और जब उसका सब कुछ खर्च कर चुका त्या था, देशात मोठा दुष्काळ पडला. तो उस देश में बड़ा अकाल पड़ा. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. फिर वो कंगाल हो गया, आणि और मग त्या ठिकाणी फिर वहां एका पर रहिवाशाला जाऊन तो चिकटून राहिला. वो एक देश के निवासी के यहाँ पड़ा रहा. आणि मग और फिर त्या रहिवाशाने शेतात डुकरे चारवायस पाठवले. उसने उसे अपने खेतों में सुअर चराने के लिए आणि भेजे. मग डुकरे खात असलेल्या त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. फिर वो चाहता था कि उन फलियों से जिन्हें सुअर खाते थे उसे अपना पेट भरा पण करे, त्याला कोणी काही देत नसे. लेकिन उसे फिर भी कोई कुछ नहीं आणि देता था. 17 वचन असं और म्हणतात, फिर 17 वचन कहता नंतर तो है
शुद्धीवर येऊन म्हणाला, जब वो अपने आप में आया तब माझ्या कहने बापाच्या लगा, कितीतरी मोलकरस भाकरीची रेलचेल आहे मेरे पिता के कितने जो मजदूरों को भोजन से अधिक रोटी आणि मी मिलती तर है येथे भुकेने मरत आहे. और मैं यहाँ भूखा मर रहा हूँ. मी उठून आपल्या बापाकडे जाईन मैं उठकर अपने पिता के पास जाऊंगा आणि मी सांगेन, मी बाबा तुम्हाविरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केले आहे. और मैं कहूंगा कि पिताजी मैंने स्वर्ग के विरोध में और मी तेरे तुमचा विरुद्ध मुलगा म्हणून किया. घेण्यास योग्य नाही. मैं आपका बेटा कहलाने योग्य नहीं हूँ. आणि मग तो उठून ताबडतोब आपल्या बापाकडे और गेला. तब वो उठकर अपने पिता के पास तुरंत चला आणि गया. पवित्र शास्त्र और सांगतं, पवित्र शास्त्र कहती है, जेव्हा तो आपल्या घरी पोहोचला जब वो अपने घर पहुंचा आणि आपल्या पित्याला म्हणाला, अपने पिता से कहने बाबा लगा मी तुमचा मुलगा म्हणून घेण्यास योग्य कि नाही. पिता मैं तेरा बेटा कहलाने लायक ही नहीं हूँ. पण वडिलांनी लेकिन पिता त्याला ने आलिंगन दिलं उसे गले लगाया आणि लगेच और सांगितलं, तुरंत उससे कहा. ताबडतोब आपल्या नोकरांना सांगितलं, उसने अपने तुरंत ही नौकरों से कहा, चांगले जोडे ह्याला आणा, इसके लिए अच्छे कपड़े लेकर आ, चांगलं अंगठी आणा, उसके लिए अंगूठी लेकर आ, चांगले चप्पल आणा. उसके लिए अच्छे जूते लेकर आ. आणि पित्याने और पिता ने त्याला सर्व काही परत दिलं. उसे सब कुछ वापस दिया. आणि और माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे तो प्यारे भाई आशीर्वादित और झाला. बहन, वो आशीषित हुआ. आणि म्हणून इसीलिए आपण कधीच विसरू नये, हम कभी नहीं भूले ज्या जन्मदात्या पित्याने आपलं पालन पोषण केलेलं आहे. जिस जन्म देने वाले पिता ने हमारा पालन पोषण किया आपण है. किती जरी मोठं झालो हम कितना ही बड़े हो जाते हैं कधीही आपण त्यांचा अनादर करू नये. लेकिन हम उनका अनादर ना करें. आणि ज्या परमेश्वराने जिस परमेश्वर ने आपलं पालन पोषण केलं हमारा पालन पोषण त्यांचे किया, आपण अनादर करू हम नये. उस परमेश्वर का भी कभी अनादर ना करें. Praise the Lord. Praise the Lord. आणि और एवढंच नाही इतना तर ही नहीं जे तो पास्टर आपलं मार्गदर्शन करतात जो पास्टर हमारा मार्गदर्शन करते आणि हैं, सनोसनी प्रभूमध्ये वाढवत वो वाढवत हर पल में आपको परमेश्वर में बढ़ाते हैं, आणि प्रभूच्या राज्यामध्ये पुढे घेऊन जातात. परमेश्वर के राज्य में आपको आगे लेकर हा जाते हैं. ध्यानात ठेवा, ध्यान में रखें, आई वडिलांना जन्म देणं सोपं आहे, माता पिता को एक हद तक बच्चों को जन्माना आसान है, पण पहा एखाद्या व्यक्तीला अन्नाला लावणं खूप कठीण आहे. लेकिन किसी व्यक्ति को भोजन के रास्ते तक लेकर जाना कठिन है. आणि एवढंच नाही तर और इतना ही नहीं, संसार करून परमात्मा घडवणं संसार या घर बसाकर परमात्मा तक लेकर जाना ही साधी गोष्ट नाही. ये आसान बात हे नहीं है. सगळं परमेश्वर करतो. ये सब कुछ परमेश्वर आणि करता है. म्हणून अशा परमेश्वराचं जे काय आपलं त्याने पालन पोषण केलं आपण कधीच अनादर करू नये. इसलिए ऐसे परमेश्वर का जिसने हमारा पालन पोषण किया, हम कभी उनका अनादर ना आणि करें. जरी और भले ही एखादा व्यक्ती अगर कोई व्यक्ति तुमच्या पुढे आपके सामने 150च्या स्पीडनं चाललेला असेल, 150 की स्पीड से जा रहा हो है, त्याला तेवढा कंट्रोल असेल गाडीचा, उसके ऊपर उसका कंट्रोल रहेगा गाड़ी जात का. असेल जाऊ द्या. वो अगर जा रहा है तो जाने पण दीजिए. तुम्ही 70च्या जरी स्पीडने गेले, लेकिन अगर आप 70 की स्पीड से भी जाते हो, तुम्ही जर जिथं पोहोचायचं तिथं पोहोचले, अगर आपको जहाँ पहुँचना है आप वहाँ आराम से पहुँचते हो, तुम्ही आशीर्वादितच झाले. तो आप आशीषित ही तुम्ही रहोगे. म्हणले लेकिन आपने कहा 150च्या स्पीडने गेला, वो 150 की मी स्पीड जातो से गया, 200च्या स्पीडने. मैं अब 200 के स्पीड से जाऊंगा. कधी कधी असं होईल, और कभी कभी मग ऐसा आपल्या होगा गाडीचा बॅलन्स जाईल आपके गाड़ी का बैलेंस निकल जाएगा. आणि मग और फिर पहा आपण धोक्यात येऊ शकतो. देखना हम धोखे में आ सकते हैं. आपल्या बरोबरचे लोक धोक्यात येऊ हमारे शकतात. साथ के लोगों को धोखा हो आणि सकता म्हणून है. देवाचं वचन म्हणतं, इसलिए जो परमेश्वर कोणी का वचन स्वतःला कहता है, नम्र करतो देव त्याला उंच करतो. जो अपने आप को नम्र बनाता है उसे परमेश्वर जो ऊंचा कोणी उठाता स्वतःला है. उंच करतो देव त्याला नम्र करतो. लेकिन जो अपने आप को ऊंचा उठाता है उसे परमेश्वर नम्र बनाता है. आणि म्हणून और इसीलिए माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, कधीही कभी भी परमेश्वराचं अनादर करू नका. परमेश्वर का अनादर ना करें. जर आज तुम्ही ज्यांनी आपलं पालन पोषण केलं, जिसने हमारा पालन पोषण किया, ज्या जन्मदात्या पित्याला जर आम्ही तुच्छ लेखलेला असेल अगर उस जन्म देने वाले पिता को हमने तुच्छ जाना होगा आणि आपण पश्चाताप करू, तो हम पश्चाताप करें. आहे त्या ठिकाणी उभे राहूया. आप जहाँ पर है वहीं पर खड़े हो जाएं. नम्रपणाने आपले डोळे बंद करूया, हम नम्रता से अपनी आंखों को बंद रखें, आपल्या माना झुकूया, हमारे सर को झुकाएं आपण प्रार्थनामध्ये और जाऊया. आइए हम प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करता स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय जिवंत देव स्वर्गीय बाप्पा, सामर्थ्य पिता, माझ्या सर्व भाऊ बहिणींना प्रभु मेरे सारे भाई बहनों प्रभू को तुझ्या चरणामध्ये आणतो. परमेश्वर हम आपकी उपस्थिति में लेकर आते विनंती हैं. करतो प्रभू, पिता प्रभु मैं आपसे जे विनंती वचन करता आज ऐकलेलं आहे, हूँ, जो वचन आज इन्होंने सुना जे है, वचन आज पाहिलेलं आहे प्रभु जिस वचन को इन्होंने देखा है, आणि माझ्या भाऊ बहिणींच्या अंतःकरणात
अंतःकरणामध्ये खोलवर जाऊ दे और परमेश्वर मेरे भाई बहनों के हृदय में ये जाए। आणि आज प्रभू और आज परमेश्वर खरे धर्माचरण काय आहे आम्ही शिकलेलो आहोत. और सच में धर्माचरण करना क्या है, भक्ति करना क्या है, स्वतःला हमें सीखा। जगापासून निष्कलंक ठेवणे, अपने आप को दुनिया से निष्कलंक बनाया जाए, अनाथ आणि विधवांचा समाचार घेणे, अनाथ और विधवाओं की सुधि ली जाए, आपले कुटुंब वयोवृद्ध विधवा अनाथांची देखरेख करणे. हमारा परिवार, बूढ़े लोग, अनाथ लोग, विधवाओं का देखभाल करना। प्रभू हे सर्व जे काय पेरलेलं आहे परमेश्वर ये सब कुछ जो हमने बोया है, माझ्या भाऊ बहिणींच्या अंतःकरणामध्ये खोलवर जाऊ दे. मेरे भाई बहनों के हृदय में गहराई उतर पट जाए। नाही तर 60 पट पीक येऊ दे. परमेश्वर 30% नहीं 100%, 60% नहीं तो 100% प्रभु ये उपज आणि लेकर आए। प्रभू मी विनंती करतो, परमेश्वर मैं आपसे विनंती करता जर हूँ, माझ्या भाऊ बहिणींनी अगर मेरे भाई बहनों आपला ने जन्मदाते पिता आणि आईला जर तुच्छ लेखला असेल, अपने जन्म देने वाले पिता या माता को तुच्छ जाना हो, परमेश्वरा तुला तुच्छ लेखला असेल, परमेश्वर तुझे तुच्छ जाना होगा। जे गुरुजन आहेत त्यांना तुच्छ लेखला असेल, प्रभु जो गुरुजन है उन्हें तुच्छ जाना होगा। प्रभू माझ्या भाऊ बहिणींना क्षमा कर, प्रभु मेरे भाई बहनों को क्षमा तुझ्या कर। रक्ताने धुवून शुद्ध कर. परमेश्वर तेरे लहू से धोकर शुद्ध कर। आणि प्रभू जे काही तुझं सत्य न समजून देणारे और परमेश्वर जो तेरा सत्य ना समझने दुष्ट वाले वाईट शक्ती सारे दुष्ट बुरी तुझ्या शक्तियों को नावामध्ये यीशु के नाम से निघ आणि जा. निकल और चले प्रभू, जा। मी विनंती करतो, परमेश्वर मैं आपसे विनंती करता माझ्या हूँ, भाऊ बहिणींना मेरे भाई बहनों को शारीरिक आरोग्य दे, प्रभु शारीरिक चंगाई दे, मानसिक शांती दे, पिता मानसिक शांति त्यांच्या दे। मनोकामना इच्छा पूर्ण प्रभु कर. उनके मन की सारी इच्छाओं को पूरा कर। आणि जे काही ह्या दिवसांमध्ये और परमेश्वर जो इन दिनों में कोरोना व्हायरस परमेश्वर कोरोना आमच्या वायरस देशामध्ये थैमान घालत हमारे आहे, देश में प्रभु भूचाल मचा रहा है, विनंती करतो परमेश्वर मैं परमेश्वरा, आपसे विनंती करता सर्व हूँ, कोरोना व्हायरस प्रभु सारा कोरोना येशूच्या वायरस नावामध्ये प्रभु यीशु के नाम सर्व से विश्वामधून सारे विश्व में से निघून जाऊ दे. निकल और चला आणि जाए। प्रभू मी विनंती करतो, परमेश्वर मैं आपसे विनंती माझ्या करता भाऊ हूँ, बहिणींचे सर्व कुटुंब मेरे भाई बहनों के सारे परिवार सर्व सुखी ठेव, सभी को सुखी रखना। सर्वांना प्रभु सभी को आशीर्वाद दे. आशीष देना। मान सन्मान तुला देतो. पिता मान सम्मान हम आपको ही देते प्रार्थना हैं। ये प्रार्थना येशूच्या नावात करतो, यीशु के नाम से करते म्हणून हैं, तू आहे. इसलिए आप सुनो पिता। आमेन. आमेन। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। पुन्हा एकदा आपण रविवारी भेटणार आहोत फिर एक बार हम रविवार को मिलने वाले हैं। आणि सर्वांना शुभेच्छा. सभी को शुभकामनाएं। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड।